दगडूशेठ हलवाईला खूप मजा येणार आहे. चला तुम्हाला पण घेऊन जाते, खूप छान दर्शन होईल. चला जाऊ गाईज. आता आतमध्ये तर दर्शन करणं खूप कठीण आहे. तर आता आम्ही चाललोय बाहेरनं दर्शन करू, बाहेरनं पप्पाला आशीर्वाद मागू, पप्पा आमच्यासोबत राहा आणि जाऊ आता पाया पडू. काहीच हालत खूप खराब झाली आहे. चलू चलू पाय दुखायला लागलेत. गाडी बघून बसले आम्ही सगळेच. हे बघा सगळ्यांची हालत बघा, तोंड सुकले सगळ्यांचे. बघा सगळे थकलेत. हा पण इथं बसलाय. आता जायचं म्हणजे त्यांना 5 मिनिटं बसमध्ये पण बसणं नाही. आपण थकलो. एक तास पण नाही झालं. 2:10 ला आलतो, 3 वाजता पण 2 मिनिटं करून. काय तुम्ही जेवण रुको जरा सबर करो. चला आता बघू, पुढं बघू ह्यांना किती येणं ताकद आहे ह्यांच्यामध्ये. पुढं बघू आता. पाणीपुरीचा एवढा छान स्मेल येते, असं वाटतं लगेच जाऊन खाऊ. पण आता दर्शन झाल्याशी जाऊन काहीच खाणार नाही. दर्शन करून घेऊ आणि मग अजून एक वर्कशॉप करायचं आहे आम्हाला खाण्यापिण्याचं. तर आता आम्ही पहिलं पाय पडायला जाऊ आणि मग परत मग सागर थांबला, पहिलं थांबलेलो. आता इथं आता थोडं वेळ थांबू आणि मग जाऊ. हालत कशी झाली? तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? फिरायला आले एवढं पण पायाच्या चालू होते ते सांगू नाही शकत. सगळ्यांचे पाय दुखते, ते काय बोलायचं आता. आता जाऊ. ताकद बिलकुल नाहीये, पण मनात भाव आहे देवासाठी की देवा आता मला तिथे आले की लगेच निघले. बसू नका, चला म्हणून लवकर लवकर. हे बघा हालत. आम्ही असं नाही सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. थोडे पाय दमले, थोडे पाय दमले, पण आशा नाही सुटली. गणपतीचे पाय पडायचे. तिला कसं करणार? ती असं कंट्रोल दाखवत तिला पाहिजे. तिला फोन नावाची गोष्ट आहे. प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालंय. जसं की पहिलं पण सांगितलेलं की आम्ही जाणार नाहीये, पण फुल कन्फर्म आहे की आता जायचंच नाही आतमध्ये. थोडं बघूया, एक्सप्लोर जर झालं तर आम्ही आतमध्ये जायचं पूर्ण प्रयत्न करू, पण कन्फर्म नाही आहे. जाऊया, दर्शन करूया. आता एक मेंबर राहिला त्यासाठी वेट करतोय. ती आली की आम्ही सगळे निघतो. ठीक आहे, भेटणार मी नाही. गाईस आताच आम्ही दर्शन करून आलोय आणि इथं कुठे अरे काय करते फोन कर गाईस. प्रनुष चप्पा मंदिर पुढे
चल चल पुढं ये पुढं ये तिकडे नाही आलं माझ्या मागं फिर ये सरळ ये तिथं पप्पा तुम्ही हा चल ये तिकडे कशाला गेले तुम्ही हा चल ये पुढे ये गाईस अनुष्का हरवलेली भेटली आता ही पण आली आहे गणपतीच्या पाया पडायला आणि पुढे जाऊ आणि ही भेटली शुकर भेटली कवचिनी शोधत होते हिला ही खूप टाइम वेस्ट करती ये जो औरत है बहुत टाइम वेस्ट करती है एवढं लेट आली आणि लेट येऊन मेकअप चालू आहे 10 मिनिटं थांबले 10 मिनिटं आणि पुढे येऊ हा 2 तास थांबलो आम्ही बरोबर आहे हारली म्हणून थांबले चाललं आता इथं खेळायला चाललंय मेला बघायला तर इथं खूप भारी केलंय आणि आय गेस फर्स्ट टाइम आहे आता जाऊ आतमध्ये खेळूया काय नसतं आता आम्ही चाललोय दिदीने मागाच्या हात पकडलाय अनुष्का हरवले लिली मगाची भीती बसली आता आम्हाला हा एक तर माझ्याकडे मोबाईल नाही सगळ्यांकडे मोबाईल आहे आता पुढे जाऊ आम्ही तुळशीबाग महागणपतीला पाया पडायला चाललोय सगळे गणपती झालेले आहेत आता इथे चाललोय पाया पडायला सेशन चालू आहे दर्शन बाप्पाचं खूप छान आहे मला दिसत नसेल बाप्पाची मूर्ती सेल्फ मूर्ती खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली मूर्ती त्यांचा फोटो काढणं चालू आहे माझे फोटो काढून आता वेट चालू आहे पुढे जायचं कशी वाटली मूर्ती फोटो शूटिंग चालू आहे फोटो काढतो आपण अजून आतमध्ये पण नाही गेला आता आतमध्ये चालेल राधाकृष्णाचं खूप छान डेकोरेशन झालं दिसत नाही का फ्लॅश सुधारणा नाही आला तरी आम्ही शूट करतोय तिथं गेल्यावर पण करूया थांबलंय तर बघते मेन्यू आता काय पसंत पडलं तर यांनी खायला गेलतो जेवण A1 होतं छान होतं तुम्ही पण येऊ शकता हॉटेलचं नाव आहे पुरी वेज तर नक्की या आणि या हॉटेल नक्की भेट द्या आम्हाला खूप आवडलं जेवण कसं होतं जेवण छान होतं आम्ही वेज पुलाव मागितलेला आणि पनीर पुलाव आता चाललोय आम्ही गणपती बघा हा सुंदर आहे हॉटेलच्या समोरच आहे तर आता जाऊया आतमध्ये भाऊसाहेब नावाचे एक गणपती आहे मंडळ आहे तर तिथे चाललंय पाय पडायला समोरच गणपती आहे तर
खूप सुंदर गणपती आहे. मला दाखवते. सुंदर गणपती आहे. तर आता आम्ही इथं आलतो ह्या शॉप मध्ये कॉफी प्यायला. स्टोअरचं नाव आहे फिरंगी बर्गर्स. चांगलं आहे, चांगली कॉफी होती, मस्त होतं, छान झालं, सगळ्यांनी एन्जॉय केलं ना. आम्हाला प्रणशाचे मम्मी पप्पा भेटले, जिजू आहेत माझे, आणि हे भेटले आम्हाला. आता आम्ही पुढे जाऊ आणि अजून ब्लॉग शूट करू. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेत पहाटे 7 वाजलेत. करेक्ट 7 वाजलेत, तुम्ही टायमिंग बघू शकता. आम्ही हा व्लॉग सकाळी का काढते तर आम्ही सांगतो, कारण की रात्री खूप लेट झालता आणि आमची फोनची बॅटरी खूप लो झालेली. तर आम्ही ना दिवसभर शूट करत होतो, त्यामुळे आम्ही काही बनवलं नाही. त्यामुळे आम्ही हा विचार केला की एंड करायचं, म्हणून आम्ही विचार केला की सकाळी करू. आणि काल प्रॉब्लेम हा झाला की काल माझी मम्मी भेटली, तर आम्ही मम्मी सोबत गेलो. तर आम्ही त्यामुळे आम्ही त्याच बाजारात तिची मम्मी भेटलेली. हा, तर सिटी मध्ये आम्ही दगडूशेठ गणपती बघायला गेलो तिथं. आणि मग ही त्यांच्यासोबतच गेली, माझी मावशी आणि दीदींसोबत. तर हे लोक मेट्रोने गेले. तर आम्ही म्हणलो की, मी म्हणलं हिला की तू माझ्या घरी बस, आणि मग आम्ही इथे झोपलो. मग आम्ही सकाळी म्हणलो की शूट करू, म्हणून हिला इथेच ठेवलंय. आता तुम्हाला वाटत असेल की हा प्रणुष्काचा ब्लॉग आहे, मी काल का बोलले, कारण की प्रणुष्काची जरा तब्येत खराब होती काल. म्हणजे तिला यायचं नव्हतं, पण आम्ही तिला जबरदस्ती बोलवून आणलंय, कारण की फिरायचा प्लॅन झाला होता एक दिवस अगोदर, आणि त्याच रात्री म्हणजे तिला आहे ना फिवर झालता थोडासा, आणि गळा पण तिचा बसलेला. तर त्यामुळे मी विचार केला की तुझ्यातर्फे मी ब्लॉग बनवते, आणि मग सुरुवात केली मी ब्लॉग बनवण्यासाठी. तर त्यासाठी काल आहे ना मी ब्लॉग बनवला, आणि मला नक्की कळवा की माझा आवाज कसा होता ब्लॉग मध्ये. मी कधी ब्लॉगिंग शूट केली नाहीये कधी पण ह्यापुढे, तर मला माहिती नाहीये. मी हिला म्हणलं की तूच काढ म्हणून ब्लॉग, कारण की काल मला बरं वाटत नव्हतं. हा, आत्ता तिचा थोडा गळा ठीक आहे, नाही तर काल खूप थोडा बसलेला तिचा गळा. म्हणून आज काल ती बोलले नाही, तिच्यावरच मी बोलले. आणि कसं होतं ब्लॉग कालचं? कालचं छान होतं, आणि तुम्ही हा फुल ब्लॉग बघा, कारण की मी फर्स्ट टाइम बनवलेला. आणि कमेंट करून सांगा की काल कसं दिसत होतं, आणि सबस्क्राईब करा. आणि सांगा की आम्ही ब्लॉग कसं बनवलाय, आणि विजिट कुठं कुठं करू, आम्ही कुठं कुठं अजून एक्सप्लोर करू, कुठं कुठं जाऊ आम्ही फिरायला, ते सगळं नक्की कळवा आम्हाला. कमेंट्स करा, मग आम्ही तिथं अजून ब्लॉग्स इथे बनवू शकतो. एवढंच. बाय बाय.